असा कोणता वास्तुदोष पाहिलाय तुम्ही की त्यांच्या तुम्ही घरी गेले आणि तुम्हाला जाणवलं की इथं हा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून यांच्याकडे पैसा येत नाहीये, तुम्ही ती गोष्ट चेंज करायला सांगितली किंवा तुम्ही तिथे काहीतरी ऍड करायला सांगितलं आणि त्यांचं लाईफ पूर्ण बदलून गेलं? टॉयलेटचा एक इम्पॉर्टंट पर्सेंटेज 100% तिथं आहेच. त्याच्याबरोबर तुमचं किचन, तुमची झोपण्याची पोझिशन म्हणजे जसं बेडरूम, ठीक आहे. तर जर बेडरूम समजा तुमचा दक्षिण आणि नैऋत्येच्या मधली जी दिशा आहे, दक्षिण नैऋत्येला साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणतो, समजा तुम्ही तिथे झोपत असेल तर तुम्ही डिप्रेस मध्ये जाणार आणि तिथे कितीही पैसा तुम्ही आणला तर तो पैसा खर्चच होणार आहे. माझ्याकडे क्लायंट होते तर त्यांचा तो लॉकर जो होता ना, म्हणजे पैशाचा लॉकर, तो तिथं होता. कोणती दिशा सर? साऊथ ऑफ दक्षिण आणि नैऋत्य ह्याच्या मधली दिशा. ओके, ठीक आहे. साऊथ ऑफ साऊथ वेस्ट ज्याला आपण म्हणतो, तर दक्षिण नैऋत्य दिशा. बरोबर. तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही लॉकर ठेवता, तिजोरी ठेवता, तर तिथला पैसा कधीच टिकत नाही. आपण फक्त त्याच्यामध्ये लॉकर चेंज करायला सांगितलं तर तो लॉकर फक्त पश्चिमेत ठेवायला सांगतो. ओके, पश्चिमेमध्ये जी पण गोष्ट ठेवणार ना ती डबल होते, इनफॅक्ट ट्रिपल होते असं म्हणायला हरकत नाही. आणि मजेशीर गोष्ट अशी आहे ना की काही लोकांचं बघितलं की बराच टाकाऊ वस्तू आपण ज्याला आपण म्हणतो क्लटर म्हणतो किंवा कबाडा म्हणतो, तर ज्या गोष्टी तिथं ठेवतात ना तर ते कबाडा वाढत जातं. मग हा एक्सपेरिमेंट ज्या लोकांच्या पण घराच्या पश्चिम दिशेमध्ये अशी काही गोष्ट असेल तर त्यांनी ती वस्तू काढायला पाहिजे आणि तिथं लॉकर ठेवायला पाहिजे, पैसे ठेवायला पाहिजे आणि त्याच्याने बघा की पुढच्या 6 महिन्यामध्ये तिथं पैसा वाढतोय का कमी होतोय तुम्हाला कळून जाईल. कुठल्याच कन्सल्टंटची गरज नाही, काहीच नाही. घराच्या मध्यभागी थांबायचं आहे, बरोबर 270 डिग्री बघायची आहे. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.